जय श्रीराम. सार्थ श्री दासबोध. दशक चौथा. समास तिसरा. नामस्मरण भक्ती. सर्व लोकांना पवित्र करून त्यांचा उद्धार करणारे कीर्तन मागील समासात सांगितले. आता भगवंताचे नामस्मरण नावाची तिसरी भक्ती ऐकावी. भगवंताचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड जपत जावे, नामस्मरणाने समाधान प्राप्त करून घ्यावे. रोज नियमाने प्रातःकाळी, दुपारी आणि सायंकाळी नामस्मरण करावे. शिवाय जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सर्व काही नामस्मरण करावे. सुख असो वा दुःखाचा प्रसंग असो, अस्वस्थता असो वा चिंता लागलेली असो किंवा मन आनंदात असो, मनाची अवस्था कशीही असली तरी नामस्मरणावाचून कधीही राहू नये. काळ आनंदाचा असो वा कठीण असो, मोठा पर्वकाळ असो की योग्य काळ असो, विश्रांतीचा काळ असो की झोपेचा काळ असो, आपण नामस्मरण करावे. एखादा कठीण प्रश्न निर्माण झालेला असो, काही अडचण असो वा एखादे संकट आलेले असो, प्रपंचातील अनेक खटापटी चाललेल्या असो किंवा मनाला कशाची तरी चुटपूट लागलेली असो, आपण नामस्मरण करावे. दैनंदिन जीवनात नामाचा सहज विसर पडतो, तो पडू देऊ नये. चालताना, बोलताना, आपला धंदा व्यवसाय करताना, खाताना, जेवताना, सुखाने स्वस्थ असताना, अनेक प्रकारचे देहाचे सुखभोग भोगताना आपण नामस्मरण विसरू नये. जीवनात कधी यश तर कधी अपयश, कधी सुस्थिती तर कधी दुःस्थिती असे वर खाली व्हायचेच, पण या सर्व बदलांमध्ये आपले नामस्मरण स्थिर ठेवावे. काळगतीने कधी श्रीमंती येईल तर कधी गरिबी येईल, पण बाहेरच्या परिस्थितीत बदल झाला तरी आतील नामस्मरणाच्या स्थितीत बदल होऊ देऊ नये. ती स्थिती सगळ्याच्या वर कायम ठेवावी. मोठे वैभव लाभले, सामर्थ्य वाट्यास आले, सत्ता मिळाली, अनेक वस्तू चालून घरी आल्या आणि अशा रीतीने फार मोठे ऐश्वर्य भोगण्याची संधी मिळाली तरी नामस्मरण मात्र सोडू नये. समजा जीवनामध्ये आधी अगदी वाईट स्थिती होती व त्यानंतर सुस्थिती आली, अथवा आधी सुस्थिती होती व त्यानंतर वाईट स्थिती आली, यापैकी वाटेल तो प्रसंग असे ना का, आपण आपले नाम मात्र सोडू नये. नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात, विघ्ने निवारण होतात. नामस्मरणाने माणूस थोर पदवीला चढतो. मनापासून व श्रद्धा ठेवून नामस्मरण केले तर भूतपिशाच्यांची पीडा नाश पावते. अनेक प्रकारच्या कपटांपासून रक्षण होते. ब्रह्मराक्षसाचा त्रास नाहीसा होतो. मुंजाची पीडा टळते व मंत्र जपण्यात चूक झाल्याने लागलेले वेळ बरे होते. अशी अनेक दुःखे नामस्मरणाने नाहीशी होतात. नामाने विषाची बाधा टळते. नामाने चेटूक, जादूटोणा वगैरेंचा परिणाम नाहीसा होतो. नामस्मरणाने अंतकाळी जीवाला उत्तम गती मिळते. बाळपणी व तरुणपणी, म्हातारपणी व संकटाचे प्रसंगी, सदा सर्व काळ व अंतकाळी सुद्धा नामस्मरण करीत असावे. श्री समर्थांचे मत असे की नामस्मरणाची थोरवी खरोखर भगवान श्री शंकरच जाणतात. तो विश्वेश्वर लोकांना नामस्मरणाचा उपदेश करतो. काशीत देह ठेवणाऱ्या माणसाला श्री शंकर रामनाम कानात सांगतात व तो मुक्त होतो. म्हणून रामनामामुळेच वाराणसीला मुक्ती देणारे क्षेत्र म्हणतात. वाल्मिकींनी राम राम म्हणण्याऐवजी मरा मरा असे उरफाटे नाम घेतले, पण त्याचा पाहता पाहता उद्धार झाला. इतकेच नव्हे तर श्रीरामांचे भविष्यकाली होणारे चरित्र त्याने शतकोटी श्लोक रचून आधीच सांगून ठेविले. भगवंताच्या नामाने प्रल्हाद तरला, अनेक प्रकारच्या संकटांमधून वाचला. नारायणाच्या नामाने अजामेळ पवित्र होऊन गेला. फार काय सांगावे, नामाने पाषाणसुद्धा तरले. नामस्मरणाने अगणित भक्तांचा उद्धार झाला आहे. मोठे मोठे महापापी केवळ नामस्मरणाने अतिशय पवित्र होऊन गेले. भगवंताची अनेक नामे आहेत, त्यातील कोणत्याही नामाने माणूस साधू बनून जाईल. नुसत्या नामाने भगवंत कृपा करतो. परमेश्वराची नामे अनंत आहेत. नित्य नियमाने त्याचे स्मरण केले तर माणूस तरून जातो. नामस्मरण करणाऱ्याला यमयातना होत नाहीत. ज्यावेळी भक्ताला भगवंताचा स्पर्श होतो त्यावेळी त्याच्या अनंत शक्तींपैकी एक किंवा अनेक शक्तींची प्रचिती येते. या प्रचितीवरून भगवंताची अनेक नामे तयार होतात. त्यापैकी कोणत्याही नामाच्या स्मरणाने माणूस भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. भगवंताच्या हजारो नामांमधील एक नाम पसंत करावे. मनापासून त्याचा जप करावा. आपले सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाचे स्मरण करीत राहिल्याने माणूस मोठा पुण्यात्मा बनून जातो. माणसाने इतर काहीच न करावे. वाणीने फक्त रामनामाचा जप करावा. तेवढ्याने भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो. भगवंताचे अखंड अनुसंधान टिकण्याची युक्ती साधणे हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहे.
इतर साधनांचे कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला तर जे खरे साधायचे ते साधले असे समजावे. अखंड नामस्मरण चालणे फार मोठी गोष्ट आहे. जो मनुष्य निरंतर म्हणजे अखंड नामस्मरण करतो त्याचे शरीर पुण्यमय असते हे समजून राहावे. नाम अंतःकरणात स्थिर होऊन त्याचा ओघ अखंडपणे चालण्यास विलक्षण पुण्यबल लागते. ज्याच्यापाशी असे चालणारे नाम आहे त्याचा जीव पुण्यमय असतोच, पण त्याचे शरीर देखील मोठे पुण्यमय असते. महापापाचे मोठे डोंगर देखील रामनामाच्या जपाने नष्ट होतात. अत्यंत पापी माणसाचे अंतःकरण निर्मळ होऊन जाते. नामाची थोरवी किती सांगावी. नामाचा महिमा एवढा अपरंपार आहे की तो सगळा सांगणे शक्य नाही. नामस्मरणाने फार फार माणसांचा उद्धार झाला आहे. प्रत्यक्ष चंद्रमौली शंकर देखील नामस्मरणाने हलाहलाच्या तापापासून बचावले. चारही वर्णातील माणसांना भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार आहे. नामस्मरणाच्या बाबतीत लहान थोर हा भेद नाही. अडाणी व मूर्ख माणसे सुद्धा नामाच्या आधाराने सुखाने संसारातून पार पाडतात. संसाराच्या सुखदुःखाच्या हेलकाव्यांनी विचलित न होता समाधानात राहतात. यासाठी निरंतर नामस्मरण करावे. म्हणून अखंड नामस्मरण करावे. भगवंताचे रूप मनात आठवण्याचा प्रयत्न करावा. अशा रीतीने भक्तीचा तिसरा प्रकार मी स्वभावानुसार सांगितला. समास तिसरा समाप्त.